जनतेने निवडणूक हातामध्ये घेतलेली होती। प्रथमतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे पालकत्व स्वीकारलेलं होतं आणि त्यांनी पूर्णतः मायक्रो प्लॅनिंग केल्यामुळं भारतीय जनता पार्टी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, प्रबोधन मंच, अनुलम अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी या ठिकाणी दिवस रात्र मेहनत घेतल्यामुळं ही निवडणूक एकतर्फी झाली असं मला वाटतं। लढत काँग्रेसची होती का एमआयएमची? सुरुवातीला ही लढत एमबीए सोबत, महाविकास आघाडी सोबत, काँग्रेस सोबत होती, परंतु ऐनवेळी काँग्रेसने उमेदवार बदलला आणि त्यानंतर मात्र ही निवडणूक एमआयएम सोबत आली आणि एमआयएम सारखा जातीयवादक, देशद्रोही, राष्ट्रद्रोही असलेला पक्ष समोर आहे लक्षात आल्यानंतर संपूर्ण मतदारांनी निवडणूक हातामध्ये घेतली। लोकांनी त्यावेळेस कुठल्या जातीचा किंवा कुठल्या पक्षाचा हे न पाहता सर्वजण धर्म विरुद्ध अधर्म या भावनेतनं एकसंघ आल्यामुळंच 1,10,000 इतकं मोठं मतदान झालं पहिल्यांदाच शहर मध्येमध्ये ऐतिहासिक, आणि जवळपास 48,000चं मताधिक्य हे केवळ जनतेच्या ह्याच्यामुळे।